नेक्स्ट टॉपिक बघायचं आपल्याला लसावी आणि मसावी. त्यालाच LCM आणि आपण HCF असं म्हणतोय. तर लसावी म्हणजे काय असते बघ. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजेच काय महत्तम सामायिक विभाजक. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतोय लसावी, LCM आणि HCF. आता हे दोन शब्द लघुत्तम म्हणजे काय लहानात लहान आणि महत्तम म्हणजे काय मोठ्यात मोठी. सामायिक दोन्हीकडे समान आहे. विभाज्य आणि विभाजक बघा म्हणजे काय. पहिल्यांदा लसावी लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय अशी संख्या शोधायची म्हणजे तुम्हाला समजा 12 दिले, 12 दिले, 16 दिले, 18 दिले किंवा काय 12 आणि 16 दिले. तर तुम्हाला काय शोधायचं आहे तर तुम्हाला शोधायचं की या दोन संख्यांनी भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या शोधायची आहे. म्हणजे या दोन संख्यांनी भाग जाणारी. आणि मसावी म्हणजे काय या दोन संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. बघा महत्तम मोठ्यात मोठी, विभाजक म्हणजे यांना भाग जाणारी आणि विभाज्य म्हणजे यांनी भाग जाणारी. कन्फ्युजन आहे. पहिल्यांदा याचा वापर नेमका कसा कसा होतोय. लसावीचा वापर कुठे होतोय, मसावीचा वापर कुठे होतोय ते आपण जिथे जिथे एक्झाम्पल तिथे आपण चेक करणार आहे. ओके. त्यानंतर परत एकदा LCM आणि HCF. परत एकदा सांगतो लसावी म्हणजे लघुत्तम काय शोधायचं आपल्याला ज्यांच्या पटीत म्हणजे या संख्येनी भाग जाणारी. लसावी म्हणजे काय 8 आणि 12 या संख्येनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे 8 न पण त्या संख्येला भाग गेला पाहिजे आणि 12 न पण भाग गेला पाहिजे. अशी कुठली संख्या आहे तर 24 आहे. तर 24 काय आला तुमचा LCM. बघा आणि 8 आणि 12ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली येणार आहे 4. 4 न 8 ला पण भाग जातोय, 4 न 12ला पण भाग जातोय. म्हणजे काय झालं 4 काय झालं तुमचा HCF. हायेस्ट कॉमन फॅक्टर, लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके. हे झालं तुमचं काय लसावी आणि मसावी. ह्या कन्सेप्ट झाल्या. आता लसावी आणि मसावी नेमका काढायचा कसा किंवा शोधायचा कसा तर त्याच्यासाठी आपल्याला पद्धत आहे. पहिल्यांदा आपण 2-3 संख्या घेऊया. 9 घेतलं, 12 घेतलं आणि घेऊया 18. ओके. तर याचा आपल्याला शोधायचा आहे लसावी. काय शोधायचं आहे लसावी. लसावी आपण इकडे शोधूया आणि त्याच संख्येचा मसावी संख्येत 9, 12 आणि 18. बघा लसावी कसा शोधायचा आपल्या ह्या टॉपिक मध्ये काय शिकायचं नेमका लसावी मसावी काढायचा आहे कसा एवढं शिकायचं. इथे जास्त तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन नाहीत पण तुम्हाला छेद समान करायचं असेल, अपूर्णांकाची बेरीज असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे इम्पॉर्टंट पडणार आहे की तुम्हाला छेद समान करताना लसावी काढावा लागतो. ओके. चला पहिल्यांदा ही जी पद्धत आहे ही पद्धत महत्वाची. बघा 9, 12 आणि 18. आता आपण काढायचं. पहिल्यांदा अशी संख्या बघायची आपण मूळ संख्या. बघा लक्षात ठेवायचं आपल्याला हॅशटॅग करून घालायचं आहे. मूळ संख्या काय महत्वाच्या आहेत मूळ संख्या. मूळ संख्येनेच भाग घालवायचा म्हणजे इझी होतोय. ओके. पहिली मूळ संख्या बघा इथे लिहितो 2, 3, 5, 7, 11 आणि 13. त्यानंतर आता पहिली मूळ संख्या कुठली 2 न भाग जातोय काय 2 न भाग इथे जातोय बरोबर. पण लसावीमध्ये आणि मसावीमध्ये काहीतरी फरक आहे. पहिल्यांदा आपण लसावीचा आपण समजून घ्या, मसावी समजून घ्या, त्यानंतर दोघांच्यातला फरक समजून घ्या. पहिल्यांदा कशाने भाग जातोय 2 न जातोय. बघा इथे मी 2 लिहिलं, इथं भाग जातोय. ज्याला भाग जात नाही ते तसंच लिहा 9. इथं किती निघाला इथं आलं 6, इथं आलं किती 9. परत 2 न भाग जातोय 2 घ्या, इथं 9 घ्या, परत इथं किती झालं 3 झालं, इथं घ्या 9. आता बघा 3 न भाग जातोय 2 न भाग जायला संपला 3 न भाग जातो 3 न भाग आला 3 आलं 3 न भाग 1 3 आलं 3 परत 3 न भाग गेला. आता काय झालं 1 1 1 इथं 1 1 1 आलं म्हणजे तुमचा काय झाला काउंट लसावी संपलेला आहे. आता लसावी कसं लिहायचा लसावी बरोबर जे तुमचं अवयव आलेले आहेत त्याचा गुणाकार. बघा किती झाला 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3
गुणाकार करूया. 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9, म्हणजेच गुणाकार किती आला तुमचा 36. आता ह्या 36चा अर्थ काय की 9च्या पाड्यामध्ये पण 36 येणार आहे, 12च्या पाड्यामध्ये पण 36 येणार आहे आणि 18च्या पाड्यामध्ये पण 36 येणार आहे. म्हणजे 36 तुमचा काय झाला लसावी झाला. आता याचा मसावी काढूया. मसावी काढताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे बघा. पहिल्यांदा काय घेतलं 9 घेतलं, 12 घेतलं, 18 घेतलं. पहिल्यांदा अशी संख्या शोधायची की ज्या संख्येनं या तीनही संख्येला भाग गेला पाहिजे. अशी संख्या बघायची. पहिली संख्या बघितली आपण 2, 2 न भाग जातोय काय, 2 न भाग इथं जातोय, 2 न भाग इथं जातोय, पण 2 न 9 ला भाग जात नाही, त्यामुळे 2 घेणार नाही. पुढं 3, 3 बघा 3 न इथं भाग जातो, इथं भाग जातो, इथं भाग 3 घेतलं चालतंय, 3 घेऊया. 3 घेतलं, इथं आलं 3, इथं आलं 4, इथं आलं किती सायंत्रिक बघा. आता परत दुसरी संख्या अशी संख्या शोधायची फक्त आणि फक्त मसावीमध्ये की ज्या संख्येनं तीनही संख्येला भाग गेला पाहिजे. कुठल्याही असं घ्यायचं नाही. ह्या दोन संख्या आपण जसं पहिल्यांदा इथं 2 संख्येला घेतलं, 12 आणि 18 ला भाग कितीने गेला 2 ने गेला म्हणून 2 गेला, तसं इथं घ्यायचं नाही. इथं फक्त काय घ्यायचं आहे, इथं अशी संख्या घ्यायची की तिन्हीला आपण भाग केला पाहिजे. आता भागाकार जाऊन काय आलं 3, 4 आणि 6. आता 3 न ह्या दोघांना भाग जातोय, घालवायचा नाही. 4 सॉरी 2 न या दोघांना जातोय, घालवायचा नाही. म्हणजे अशी संख्या शोधायची. तिन्ही संख्यांना काय गेला पाहिजे तुमचा भाग गेला पाहिजे. ओके बघा, तीनही संख्यांना भाग गेला पाहिजे. अशी कुठली संख्या एकमेव 3, म्हणजे तुमचा काय आला मसावी किती आला 3 आला. ओके बघा, लसावी आणि मसावी काय काय फरक आहे. सेम मेथड आहे दोन्हींच्या, पण आपण फरक कुठं बघतोय, फरक कुठं बघतोय की इथं बघताना पहिल्यांदा आपण 3 ला भाग जातोय का बघतोय, नसेल तर 2 बघा, नसेल तर जे शिल्लक राहते 3 त्याचा भाग केला. जे जे अवयव तुमचे इकडल्या साईडला येतील त्या रेषेच्या इकडे त्याचा गुणाकार घेतला तर तुम्हाला काय येणार आहे लसावी येणार आहे. आणि सेम इकडं इकडं फक्त काय चेंज आहे, फक्त तुम्हाला अशी संख्या शोधायची आहे 1 2 3, तिन्हीला आपण भाग गेला पाहिजे. ओके, याच्यानुसार तुमचा काय झाला लसावी आणि मसावी. नेमकं जी काढायची पद्धत आहे ही लक्षात घ्यायची. जर का आपण तुम्ही असा एकत्रच काढा असाल, जर तुम्हाला एकाच ह्याच्यात विचारलं असेल तर आपण एकत्र काढू नका. एकत्र पहिल्यांदा 9 12 आणि कोणती संख्या होती ते 9 12 आणि 18. ज्यावेळी आपण ह्या तिन्हीचा एकदम दोन्हीच्या लसावी आणि मसावी काढायचं म्हटलं तर पहिल्यांदा मसावीसाठी ट्राय करायचा. मसावीसाठी पहिल्यांदा तीनही संख्येला भाग जाणारी संख्या बघा. मग अशी काढली 3, त्याला गोल करा. काय म्हणतोय त्याला गोल का करायचा, तीनही संख्येला भाग झाला असेल तर त्याला गोल करून ठेवायचं. बरं पहिला की त्याला 3, त्यानंतर आला 4, त्यानंतर आला 6. बघा आता नेक्स्टला किती भाग जातोय, कुठल्याही संख्येला 2 भाग जात नाही. एक म्हणजे सॉरी 2 न 3 ला पण भाग जात नाही, 3 न 3 ला पण भाग जात नाही. आता इथून येणारी संख्या म्हणजे 2 2 ला भाग जाणार आहे. मग कुठल्या संख्येला भाग जातोय 2 न जातोय, त्याला गोल करायचा नाही. गोल कशाला केला, फक्त मी ज्या संख्येनं तीनही संख्येला भाग केला कारण मी गोल केला. त्यानंतर बघा इथं गेलं नाही भाग, इथे गेलं राहिलं किती 2, इथे गेलं राहिलं किती इथे राहिलं 3, परत एक 2 आलं. बरं आहे, ह्या 2 न 3, इथं 1 इथं 3, राहिलं किती 3, इथे एक आलं, इथे एक आलं, इथे एक आलं. आता बघ, आता ज्यावेळी मी लसावी म्हणणार, लसावी सगळ्यांचा गुणाकार बघा. सगळ्यांचा गुणाकार म्हणजे कशाचा गुणाकार 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा इकडच्या बाजूला जे सर्व आले त्या सर्वांचा गुणाकार आला. आणि मसावी म्हणजे काय आला तुमचा बघा, मसावी म्हणजे फक्त गोल केलेल्या संख्यांचा गुणाकार. गोल केलेल्या संख्येचा गुणाकार. कुठली संख्या गोल केलेली, फक्त एकच संख्या आहे त्यामुळे आन्सर काय राहणार फक्त 3. आता इथलं बघूया 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 गुणिले 6 36, म्हणजे एलसीएम तुमचा काय आला आणि एचसीएफ. ही पद्धत आहे तुमची एकत्र काढायची. एकत्र काढायमध्ये फक्त काय प्रिकॉशन घ्यायचे की तुम्ही पहिली संख्या बघताना तीनही संख्येला भाग जाईल अशी संख्या बघायची, त्या मूळ संख्येपासून सुरुवात करायची. त्यानंतर तुम्हाला मिळेल एक उरलेल्या संख्येनं काय करायचं, जसं आपण लसावी काढायसाठी केलं तसं करायचं आणि हे गुणाकार एकत्र घ्यायचा. ओके चला, आता वापर कुठं कुठं होतोय बघा. वापर
मग लसावीचा वापर, मुलं गणितात इथेच कन्फ्युजन होतात की नेमकं लसावी काढायचा आहे गणितात का मसावी काढायचा आहे. पहिल्यांदा लसावी म्हटलं तर पहिल्यांदा अपूर्णांकाची बेरीज, त्यामध्ये छेद समान करताना तुम्हाला छेदांचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे 1 नंबर. त्यानंतर 2 नंबर लसावी कधी काढायचा असतोय, ज्यावेळी घंटेचं उदाहरण येते, घंटा म्हणजे त्यात थोडक्यात टाइम, पुढचा टाइम म्हणजे तुम्हाला घंटा देतात 3 मिनिटानंतर, 7 मिनिटानंतर, 10 मिनिटानंतर घंटा वाजा लागल्या, त्यानंतर पुढे किती वेळानंतर ते एकत्र असेल असं जे एक्झाम्पल असेल त्यात तुम्हाला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. त्यानंतर दुसरं काय तुम्हाला लसावीमध्ये आणि इकडे सॉरी मसावीमध्ये फक्त काय करायचे, तुकडे लक्षात काय ठेवायचं, तुकडे म्हणजे काय, कापडाचे तुकडे केले, रस्त्याचे केले, कापडाचे असेल, रस्त्याचे असेल, किंवा दुसरं काय राहिलं आणि परत मसावीमध्ये भाग जाणारी संख्या शोधायची असेल. परत इकडं ते असे एक्झाम्पल असतात की एखाद्या संख्येला भाग जाऊन बाकी शिल्लक अशा प्रकारची शिल्लक म्हणजे काय, समजा अशी संख्या शोधा की ज्या संख्येला 3 भागाकार गेल्यानंतर 3 भागाकार गेल्यानंतर 2 बाकी शिल्लक राहील, 5 भागाकार गेल्यानंतर 3 बाकी शिल्लक राहील. अशा प्रकारचे एक्झाम्पल काय काढायचं तुम्हाला तिथं, लसावी काढायचं आहे. लक्षात ठेवायचं कशामध्ये काय काढायचं आहे फक्त. ओके, त्यानंतर आणि कशात राहिलं, भाग जाणारी संख्या शोधायची असेल, इथं पुढच्या संख्येला आपण भाग घालवतोय, जेनं भाग घालवायचंय ती संख्या शोधायची असेल तर. परत दुसरं काय सांगतोय, काहीतरी वाटायचं असेल तर, वाटणं म्हणजे फिलिंग नव्हतं, काहीतरी वाटायचे असल्यास म्हणजे काय, समजा 100 चॉकलेट आहेत, एक्झाम्पल पुढे बनेल, असं जे वाटावाटी करायचे आहे, जसं डिस्ट्रीब्यूट करायचंय, जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सगळं काय करायचं तुम्हाला कुठं बघायचं आहे, फक्त आणि फक्त ह्या मसावीमध्ये बघायचं. लसावीमध्ये आपण काय काय चेक केलं, लसावीमध्ये आपण बघतोय की अपूर्णांकाची बेरीज करताना अपूर्णांकाच्या छेदाचा लसावी काढतोय. घंटेचं उदाहरण असेल की अमुक वेळानंतर घंटा असेल, घंटे त्यातच परत काय ते तुमचं सिग्नलची लाईट असेल, अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. परत एखाद्या संख्येला भाग जाऊन शिल्लक राहणार ते असेल, त्यानंतर तुकडे काय असेल, कापडाचे तुकडे करायचे असतील, रस्त्याचे तुकडे करायचे असतील, किंवा भाग जाणारी संख्या काढायची असेल. ओके, त्यानंतर काहीतरी वाटायचं असल्यास म्हणजे तुमच्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, तुकडे करायचे थोडक्यात, तर ते कसं काय कशात येणार आहे, तुमचं मसावीमध्ये येणार आहे. ओके, त्यानंतर गोल्डन रूल काय सांगतोय, दोन संख्येचा गुणाकार बरोबर त्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. म्हणजेच काय, जर का त्या दोन संख्या x आणि y असतील तर x गुणिले y बरोबर त्यांचा लसावी गुणिले मसावी. दोन संख्या तुम्हाला दिल्या, त्यांचा जर का दोन संख्या दिल्या आणि त्यांचा एक लसावी दिला तर तुम्हाला मसावी डायरेक्ट काढता येतोय विदाऊट तुमच्या या अवयवांच्या पद्धतीनुसार. दुसरं, जर का लसावी दिला, एक संख्या दिली, मसावी दिला, तर तुम्हाला दुसरी संख्या काढता येते. हा महत्वाचा रूल आहे. ओके, दोन संख्येचा गुणाकार हा त्याच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असतो. ओके, झालं. आता गणित बघूया आपण. पहिल्यांदा कसं आहे, दोन संख्यांचा गुणाकार
किती सांगितलंय 2160 असून त्यांचा मसावी, आताच आपण सूत्र बघितले काय सांगितले, त्या संख्येचा गुणाकार बरोबर त्यांच्या लसावीचा आणि मसावीचा गुणाकार असतो, बरोबर. बघा संख्येचा गुणाकार किती दिलाय, दोन संख्येचा गुणाकार दिलाय 260 बरोबर लसावी गुणले काय असणार आहे मसावी. बघा लसावी गुणिले मसावी. त्यानंतर एक काय दिले, लसावी दिलाय, लसावी दिलेला आहे तुमचा, सॉरी मसावी दिलाय, लसावी काढायचा आहे 12. आता जे गुणाकार आहे ते बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला नंतर काय भागाकार जाणार, भागिले 12 बरोबर काय ना तुमचा लसावी, बरोबर. 12 1 12 उरले किती 9, 12 8 96 180 बरोबर तुमचा काय येणार आहे लसावी. बघा हा तुमचा लसावी किती मिळाला 180, ऑप्शन काय 180. हा जो रूल होता पहिल्यांदा, हा रूल महत्वाचा आहे, हा रूल आपल्याला पाठ पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट काय झाले, परत वह्या दिल्यात 960 वह्या आहेत, त्यानंतर 1240 तुमच्या पेन आहेत, आणि मुलांमध्ये काय करायचं आहे वाटायचं आहे. बघा आपण मग असे सांगितले ज्यावेळी काहीतरी वाटायचं आहे त्यावेळी तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे मसावी. बघा काय काढायचं आहे, 960 वह्या आहेत आणि वाटायच्या आहेत की प्रत्येक मुलाला समान वह्या आणि पेन मिळावेत, तर किती जास्तीत जास्त मुलांमध्ये अशा प्रकारे वह्या आणि पेनांचे वाटप करता येईल. बघा आपल्याला काय काढायचं त्यांचा लसावी, सॉरी मसावी काढायचं आहे. मसावी, मसावी कसा काढतोय आपण, मसावी काढताना पहिल्यांदा आपण घेतलं ब्लॉक तयार केलं 1240 आणि 960. बघा दोन्हीला आपण 4 न भाग जातोय, सरळ मी 4 न भाग घालवतो, 4 न भागाला 12 त्रिक आला किती 310, इकडे पण 4 न 4 के 4 4 2 8 किती आलं 240, परत किती न भाग जातोय 2 न झालोय परत. बघा तीन एके 3 उरले किती 11, 5 ना उरले 100, 155 आलं, आणि इकडे किती आलं 120. बघा आता कितीने परत भाग जातोय, परत भाग जातोय 5 न, 5 न भाग घालूया, 5 न भाग केला किती आला 3 5 15, 31 आलं, आणि हे 24 आलं. बघा आता इथनं पुढे समान दोन्ही संख्येला भाग जाणार अशी संख्या आपल्याला मिळत नाही, बरं. 31 ही काय आली तुमची मूळ संख्या आली, त्यामुळे इथनं पुढे भाग तुमचा जाणार नाही. इथे 24 आलं, इथे 31 आलं, म्हणजे ह्या तीन संख्या कशा आल्या तुमच्या, त्यांना ह्या दोन्ही संख्येला भाग गेला, म्हणजे आपण काय करतोय त्यांना गोल करतो, म्हणजे तुम्हाला परत लक्षात येईल गोल केलेल्या संख्यांचा गुणाकार आपला असतोय म्हणजे काय असतोय मसावी. आता मसावी बरोबर काय आला बा, मसावी बरोबर 4 गुणिले 2 गुणिले 5, 5 दोन्ही 10, 10 चौक 40, म्हणजे आन्सर काय आपलं 40. म्हणून हे जे लिहिलं आहे ते महत्वाचं आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय, 3 मित्र ए बी सी एका वर्तुळाकृती मैदानावरती धावून एक फेरी अनुक्रमे किती करतोय 12, 18 आणि 20 सेकंद. बघा हे सेकंद पण खूप महत्वाचं आहे, पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे एकत्र येतील. बघा के सांगितले किती मिनिटानंतर, म्हणजे पुढचा वेळ सांगितलाय, पुढचा वेळ काढायचा आहे, वेळ बघूया पुढचा वेळ काढायचा आपल्याला काय सांगितले, बरोबर इथे सांगितले टाइम, पुढचा टाइम काढायचा असेल तर काय पाहिजे आपल्याला, काय काढायचं आहे लसावी काढायचा आहे. बघा सिंपल आहे, काय काढायचं आपल्याला म्हणजे काय लसावी. बघा लसावी काढताना काय करायचं आपल्याला, सरळ तिन्ही संख्या घेतो मी 12, 18 आणि 20. पहिल्यांदाच 2 न भाग घालूया, 2 न गेला 2 ला सर्कल करतो मी परत, इथं आलं 6, इथं आलं 9, इथं आलं 10. लसावी काढायचा आहे त्यामुळे आपल्याला गोलच्या पण पुढे जायचं आहे. नंतर 3 न भाग जातोय, 3 न भाग गेला किती राहिलं 2 राहिलं, इथे किती झालं 3, इथं राहिलं 10, परत 2 न भाग जातो, इथं आलं 1, इथं आलं 3, 3च कम्प्लीट कर, 2 आधी कम्प्लीट कर, 2 न इथं झालं किती
6 परत 6 इथं 9 आले, त्यानंतर इथं आले 10, परत 2 भागला 3 झालं, इथं 9चं काही चेंज होणार नाही कारण 9ला भाग जात नाही, त्यात इथं आलं 5, त्यानंतर परत 3 भागला 1 झालं, इथं 3 आलं, इथं आलं 5, 3 परत भागला 1 1 5, त्यानंतर परत 5 न गेला खाली आलं 1 1 1. बघा आता ह्या पूर्ण यांचा तुम्हाला करायचा आहे काय गुणाकार, करूया गुणाकार. बघा बरोबर आहे, लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. ओके चला, 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 5, 36 गुणिले 5 तर 180. आन्सर काय येणार आहे 180. पहिल्यांदा किती मिनिटानंतर म्हणजे आपला पुढचा टाइम काढायचा आहे, पुढचा टाइम काढायचा म्हटल्यानंतर काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी कसा काढणार, या पॅटर्न नुसार लसावी काढला, त्यांचा गुणाकार केला, गुणाकाराचा आन्सर काय आलं 180. आता वा इथं तुम्हाला काय विचारलंय मिनिटानंतर विचारलंय, पण दिले कशात सगळं सेकंड मध्ये, त्यामुळे तुमचा आन्सर काय पाहिजे सेकंड घ्या. जर का हेच आन्सर मिनिटात विचारलं असतं तर 180 सेकंद बरोबर किती मिनिटं 3 मिनिटं, त्याला किती भागतोय आपण 60 न भागतोय म्हणजे आपल्याला मिनिटं मिळणार. तेच काय झालं आपल्याला कशात मिळणार आहे मिनिटात मिळालं तर विचारलं तर हेच बरोबर किती मिनिटं 3 मिनिट. आन्सर काय येणार तुमचं 180. चल नेक्स्ट नेक्स्ट काय सांगितलंय, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की तिला 18 ने भागले. बघा तिला त्या संख्येला 18 ने भागले, संख्येला भागायचं आहे. बघा परत एकदा बघा काय सांगितलंय, भागून बाकी वगैरे असं काहीतरी दिलं असेल, संख्येला भागायचं असेल तर काय काढायला लागतं आपल्याला, काय काढायचं आपल्याला लसावी, बाकी 1 उरते बरोबर आहे. 24 ने भागले असता बाकी किती उरते 7 उरते, आणि 36 ने भागले असता बाकी किती वर आल्या 19 वर आल्या बरोबर आहे. आता पहिल्यांदा आपण त्यांचा लसावी काढूया. लसावी काढला किती किती कोणत्या संख्या आहेत 18 24 आणि 36. पहिल्यांदा सगळ्या संख्यांना किती भाग जातोय, सगळ्या संख्यांना सरळ 6 भाग जातोय, 6 भागवल्या गोल केला, साइन त्रिक 18 साइन चौक 24 साय साय 36, परत 2 भाग जातोय 3 2 3 3 भागवला सॉरी 2 अजून आहे 3 1 3 3 भाग गेला 1 1 1. ओके आता इकडच्याचा काय येणार तुमचा लसावी बरोबर आहे. लसावी बरोबर काय काढूया लसावी बरोबर किती येणार 6 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 6 2 12 12 2 24 24 त्रिक 72 आहे तुम्हाला आन्सर. बघ आता काय मिळालं तुम्हाला 72, तुम्हाला काय मिळालाय तुमचा लसावी. मग डायरेक्ट आपला ऑप्शन दिसते बरोबर म्हणायचं का ऑप्शन तर नाही, आपल्याला काय बघायचं आहे पुढे काय सांगितले, पुढची अजून कंडिशन आपल्याला करायची आहे. 18 ने भागलं तर बाकी किती उरत्या 1. बघा 18 ने भागलं तर बाकी 1 उरत्या, 24 ने भागलं तर बाकी किती उरत्या 7 उरत्या, आणि 36 ने भागलं तर बाकी उरते 19. म्हणजे काय बघा एखाद्या संख्येला 18 ने भागलं म्हणजे 18 असं टप्प केलं, ह्याला किती भाग जातोय 18 न भाग जातोय, 18 न भाग घातल्यानंतर किती बाकी उरत्या 1, म्हणजे किती न पुढे ती संख्या 18च्या संख्ये ह्या समजा x या संख्येला 18 न भाग जातोय, तिथनं पुढे 17 अधिक अधिक केलं तर तुम्हाला ती संख्या मिळणार आहे. म्हणजे कितीचा फरक पडालाय 18 भाग वाढल्यानंतर 17चा फरक पडतोय, परत 24 न भाग वाढल्यानंतर बाकी किती उरत्या 7 उरत्या, म्हणजे किती माग आहे शिल्लक बघा किती पाहिजे 17. हा त्यामुळं आपल्याला काय करायला पाहिजे, परत ह्या 24 मधून पण 7चा फरक पडतोय, 36 ने भागलं तर बाकी किती राहते शिल्लक 19. त्यामुळे आपण काय करायचंय तेवढं पुढं त्यातनं वजा करायचंय, 72 वजा काय करायला पाहिजे ना किती हे 5 आलं, त्यानंतर यांचे ते फरक किती आला वजाबाकी करून 55. आपला आन्सर काय येणार आहे 55. परत एकदा पहिल्यांदा आपण लसावी काढला, आता लसावी काढल्यानंतर आपल्याला दिलेलं काय की नेमकी बाकी, आता बाकी इथं 1 दिल्या, इथं 7 दिल्या, इथे 19 दिल्या, म्हणजे काय 36 न भागला 19 बाकी राहत्या, म्हणजे ती संख्या कितीने पुढे आहे या दोघांचा वजा, म्हणजे 36 वजा 19 करा, 36 वजा 19 बरोबर येते 17. बघा म्हणजे प्रत्येक वेळी ती संख्या 17 न पुढे आहे, 17 न पुढे आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्यातनं 17 वजा करायचं आहे बरोबर आहे. त्यामुळे आन्सर काय येणार तुमचं 55 येणार आहे. ओके चला नेक्स्ट, एका घरात असणाऱ्या 3 घड्याळे अनुक्रमे किती वाजता वाजतात बघा, किती वाजता 12 30 आणि 42 मिनिटाच्या फरकाने ठोके देतात, तर तिन्ही घड्याळ किती वेळाने एकच ठोका देतील. परत काय करायचं आहे पुढचा टाइम काढायचा आहे,
काय करायचं आहे, पुढचा टाइम काढायचा आहे. मग पुढचा टाइम कसा काढणार आहे बघा, किती किती आहे, 12 आहे, 30 आहे, 42 आहे. म्हणजे काय काढायचं आहे, लसावी. ओके, लसावी काढताना काय करायचं, सिंपल. पहिल्यांदा किती भाग जातोय, तर 2 न जातोय भाग, 2 न घालूया 6, इथे किती राहिलं 15, इथे किती राहिलं 21. 2 ला सर्कल केलं, 3 ला भाग गेलाय. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, परत 2 न भाग घालूया, इथे जातोय सरळ 2 न भाग घाला, इथे राहिलं 3, 15 झालं 21. त्यानंतर किती भाग जातोय, 3 भाग जातोय, 3 1 3, 3 5 25, 7. इथे परत किती आलं 5, 5 न गेलं 7 राहिलं बघा, परत 7, 1 1 1. म्हणजे तुमचा आता ही ज्या संख्या आल्यात या संख्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा काय येणार आहे, लसावी येणार आहे. मग लसावी बरोबर गुणाकार कशा कशा जाणार आहे, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7. 4 4 ते 12, 12 पंचे 60, 6 7 42 म्हणजे 420. 420 म्हणजे काय येणार आहे, आपल्याला काय मिळालं, आपल्याला दिलेलं काय आहे, मिनिटं दिल्यात, म्हणजे 420 मिनिट. बरं, आता मिनिटाचं रूपांतर कशात करायचं, आपल्याला काय करायचं आहे, तासात करायचं आहे. मग त्याला कितीने भागायचं आहे, 420 भागिले 60 बरोबर 7 तास. तुमचं उत्तर काय येणार आहे, 7 तास. 7 तास 7 तास. ओके.